नमस्कार. काल जी गोष्ट मला समजली, जे पहलगाममध्ये आपल्या हिंदू बांधवांवरती गोळी मारून त्यांची हत्या करण्यात आली, खरंच प्रथमतः त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. खरंच आपण हा काय मी स्क्रिप्टेड नाही आहे, जे मनात आहे ते बोलायचा प्रयत्न करतो आहे. आणि कित्येक दिवस म्हणजे खरंच काल मला पण नाही माहीत होतं, गावी असल्यामुळे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे थोडं नसतं. पण मला नाही, काल रात्री मला सगळं या हल्ल्याबद्दल वगैरे सगळं समजलं. खरंच मला कीव येते आपल्या हिंदू बांधवांवरती की अजूनही आपण ना तो भाईचारा करत आहोत. आणि ही फक्त ना सुरुवात आहे. त्यांनी काय केलं आहे, फक्त तुमचा धर्म विचारून तुम्हाला मारले, ना तुमची जात विचारली, ना कुठल्या पंथाचे आहेत विचारले, तर तुमचा धर्म विचारून तुम्हाला तिकडे ठोकलंय. आणि आम्ही अजूनही जातींमध्ये ना विभागलेले आहोत. अरे आता एवढं सगळं होऊन तरी पण मला त्या बॉलिवूडवाल्यांची ना कीव येते. ज्यावेळी रफालवरती हल्ला झालेला, तिकडे ऑल आयज ऑन रफाल. आता कुठे गेली ती मंडळी? आणि मला इंस्टाग्राम क्रिएटर्स, जे मोठे क्रिएटर्स आहेत ना, ते मी काल बघितलं, स्टोऱ्या वगैरे बघत होतो सगळ्यांच्या. त्यांची फाटते बेंचोत तिकडे लिहायला की तिकडे हिंदू बांधवांचा हत्या झाली आहे. ना आपण सेक्युलर लिबरल खेळत बसूया. ते येणार, तुम्हाला ठोकणार आणि जाणार. आणि कधीतरी ना इमॅजिन करा, तिकडे जे पहलगाममध्ये जे कोण 28 जण ज्यांची हत्या झाली आहे ना, त्या जागी तुमची आई असेल, तुमचे वडील असतील, तुमची बहीण असेल, इमॅजिन करा तुमच्या फॅमिलीमधलं कोणतरी असेल, काय अवस्था झाली असते तुमची. आणि ही त्यांनी फक्त सुरुवात केली आहे. याच्या आधी पण झाली आहे. कित्येकदा आपल्यावरती हल्ले झाले आहेत, तरी पण आपण अजून भाईचारा करत आहोत. आपली हिंदू पोरं 4 चौघात पब्लिकमध्ये जाऊन जय श्रीराम बोलायला पण लाजतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी का एवढं आपल्यासाठी बलिदान दिलंय? का छत्रपती शंभू महाराजांनी आपल्यासाठी बलिदान केलंय? ज्या मराठ्यांनी लढता प्राण गमावले, त्याच ना थुंकत असतील की भेंचोत कोणती औलाद मी आता ही जन्माला आली आहे, जी फक्त सेक्युलर करत राहते आणि विभागलेली आहे. मी या जातीचा. सगळं आपापलं बघतायत. मला करिअरमध्ये इथं जायचं आहे, तिथं जायचं आहे. पण एक लक्षात ठेवा, जर धर्म वाचेल ना तरच तुम्ही वाचा.